आधी या मिसळचा रंग बघा आणि कट बघा किती छान आलेला आहे आणि चव अशी आहे की पहिल्याच घासाला घाम फुटेल इतकी झणझणीत मिसळ घरी कशी बनवायची ते आज आपण बघूया. खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत जेणेकरून बाहेरच्या मिसळपेक्षा घरची मिसळ अगदी चविष्ट बनवून तयार होईल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. एका पातेल्यामध्ये मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर त्यामध्ये पाणी, हळद आणि मीठ टाकून ती शिजायला ठेवायची. मटकीला आपण शिजवून घेणार आहोत जेणेकरून त्याची चव खूप छान लागते. दुसरीकडे एका कढईमध्ये तेल टाकायचं, 2 उभे कापलेले कांदे टाकायचे आणि मस्त असं परतून घ्यायचं. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा लाल झाला की त्याला बाजूला करून त्याच तेलामध्ये आपल्याला खोबरं पण छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कांदा आणि खोबरंच मस्त भाजले गेलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो. तर एक छोट्या साईजचा टोमॅटो मी इथं कापून घेतला होता, तो टाकलेला आहे. थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि नंतर यामध्ये लसूणही टाकणार आहोत. आता हे सगळं व्यवस्थित टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो मस्त मऊ झाला की यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे जे मिश्रण आहे ते थोडंसं थंड करून घ्यायचं. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची एक छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता ही पेस्ट तयार आहे. दुसरीकडे सेम कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकले. आता तेलाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जिरे मोहरी टाकले, वाटलेलं वाटण टाकले, कढीपत्ता टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं वाटणाला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. इथं आता गडबड करायची नाही आहे. हीच मेन स्टेप असते. वाटणाला छान तेल सुटलं की तुमचा कट जो आहे तो मस्त येतो. त्यामुळे अगदी लो टू मीडियम गॅसवर वाटण मस्त असं परतून घेऊया. एक 2-3 मिनिटासाठी परतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय तेल सुटलेलं आहे. यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला, थोडीशी साखर टाकायची, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे मस्त परतून घ्यायचं आहे. मीठ आणि हळद आपण मटकी शिजवते वेळेस पण टाकलं होतं. आता शिजवलेली मटकी यामध्ये टाकली आहे आणि थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. पाणी जे वापरणार आहात ते गरमच वापरा, थंड पाण्याचा वापर इथं करू नका. रंग बघा लगेचच किती मस्त आलेला आहे. आता कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी आहे त्यानुसार पातळ किंवा घट्टसर करू शकता. बघा किती मस्त आपल्या मिसळला रंग आलेला आहे. आता 3 ते 4 मिनिटं आपल्याला ही मिसळ जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. मटकी ऑलरेडी आपण शिजवून घेतली होती त्यामुळे इथे तर जास्त वेळ लागत नाही. बघा किती मस्त आपली ही मिसळ बनून तयार आहे. जास्त पातळही केली नाही आणि जास्त घट्टही नाही. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी याची आलेली आहे. आणि मध्ये-मध्ये तुम्हाला जे थोडेसे तुकडे दिसतात ते थोडे खोबऱ्याचे तुकडे आहेत. ते मिक्सरला बारीक झालेच नव्हते. आता मिसळ आपण सर्व्ह करूया. एकदम मस्त अशी ही शिजून तयार झालेली आहे. ही गरमागरम मिसळ एका प्लेटमध्ये थोडीशी मटकी घालायची, नंतर वरून थोडासा रस्सा टाकायचा, कट टाकायचा, फरसाण टाकायचं तुमच्या आवडीनुसार, नंतर थोडासा कांदा, कोथिंबीर, वरून थोडं लिंबू पिळायचं आणि ही गरमागरम मिसळ पावासोबत एन्जॉय करायची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा. व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी किंचित जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.